दादांना मी पडणार आहे असं नाही डायरेक्टली म्हणालो नव्हतो. सीट जाणार आहे आपली. हा, दादांना म्हणजे काय झालं होतं की त्या ज्या सगळी परिस्थिती आपण जर पाहिली मागच्या महिनाभरापूर्वीची, तर सगळे स्थानिक नेते मंडळी एका बाजूला गेले होते आणि ठराविक काही नेते मंडळी किंवा कार्यकर्ते सर्वसामान्य माणसं माझ्या मागे उभी होती. पण नेते मंडळी एका बाजूला गेले तर चित्र असं दिसत होतं की सुनील शेळकेचं आता काही खरं नाही. मग दादा मला विचारायचे, सुनील तुझ्या इथं काय अडचण वाटते का? म्हणलं दादा मला काय अडचण नाहीये, पण जर मला मदत भारतीय जनता पक्षाची झाली नाही तर मी अडचणीत येऊ शकतो. अशा पद्धतीने मी पण भाजपच तुमच्या विरोधात होतं ना तिथं. भाजपचे पदाधिकारी माझ्या विरोधात होते. बर. भाजपचा सर्वसामान्य कार्यकर्ता माझ्या विरोधात नव्हता, हा. पदाधिकारी विरोधात होते. आणि दादांना मी हे सांगत होतो की दादा, जोपर्यंत भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता किंवा प्रमुख व्यक्ती माझ्या मागे उभा आहे हा दिसत नाही, तोपर्यंत खाली भारतीय जनता पक्षातलं चित्र किंवा कार्यकर्त्यांच्या मनातला संभ्रम हा निघणार नाही.